महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेबाबत न भूतो न भविष्यती अशा घडामोडी झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी 6:40 महाविकास आघाडीचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। हा ऐतिहासिक कार्यक्रम मुंबईच्या दादर मिल येथील शिवाजी पार्कमध्ये घेण्यात आला। त्यांच्यासोबत 15 मंत्र्यांनी आणखी शपथ घेतली। या ऐतिहासिक कार्यक्रमाबाबत शिवसैनिकांमध्ये अपार उत्साह दिसून आला। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले याबद्दल अमरावती शहरामध्येही ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला। विद्यापीठ परिसरातील मातोश्री चौकामध्ये अमोल निस्ताने यांच्या नेतृत्वात जल्लोष करण्यात आला। आतिषबाजी करण्यात आली। श्री एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे। न्याय होईल अशी कोणतीही बाब आता मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन। संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आदर न बाळगता वंदन करून मी जयंत कुसुम राजाराम पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत शर्करा योग आपल्यामध्ये घडवून आणलेला आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी अंबाबाई यांना आम्ही साकडं घातलं होतं। त्या ठिकाणी महाआरती केली होती की आमचा शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाराष्ट्रात झाला पाहिजे आणि तो आज झालेला करते। त्यांनी एक वसा घेतला होता की मी जर मुख्यमंत्री झालो तर शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेन आणि ते करणारच अशी मी तुम्हा सगळ्यांना ग्वाही देते आणि 2 शब्द संपविते। जय हिंद जय महाराष्ट्र। ढोल ताशांच्या गजरात शिवसैनिकांनी आनंद साजरा केला। शोभानगर येथे जयश्री जटाळे यांच्या नेतृत्वात जल्लोष करण्यात आला। ढोल ताशांच्या गजरामध्ये शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्याबद्दल आनंद साजरा केला। मिठाई वाटण्यात आली। सक्करसाद चौकामध्ये शिवसेना व युवा सेनेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला। आतिषबाजी करण्यात आली। भवानी जय शिवाजी सेनापति बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ। ताई कसं वाटते तुम्हाला आज तुमचं सरकार महाराष्ट्रामध्ये बसतंय आणि भरपूर दिवसानंतर जनतेला त्यांचा मुख्यमंत्री मिळतोय, कसं वाटते तुम्हाला आज? आज आमचा अतिशय आनंदाचा दिवस आहे, अतिशय उत्साहाचा दिवस आहे। आज जवळजवळ 22 वर्ष पूर्ण झालेली आहे शिवसेनेला
पण असा दिवस आजपर्यंत उजाडला नव्हता. आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. असं का झालं की तुम्हाला NCP आणि काँग्रेससोबत जावं लागलं? असं का? तुम्ही 25 वर्षापासून भाजपासोबत होते आणि अचानकचपणे तुम्हाला NCP सोबत, राष्ट्रवादीसोबत जावं लागलं, काँग्रेससोबत जावं लागलं? कारण आमच्या ज्या समोरचा पक्ष होता त्यांनी आम्हाला नाकारल्यामुळे आम्हाला तसा नाही जास्त मार्ग पत्करावा लागला. तर नामदेवराव मानकर. कसं वाटतंय दादा तुम्हाला आज तुमचं सरकार बसतं आहे? आज खूप आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी आणि बाळासाहेबांचं खऱ्या अर्थानं आज स्वप्न साकार झालं असं आम्हा सर्व शिवसैनिकांना वाटते. एकीकडे उद्धवसाहेब ठाकरे म्हणायचे की आम्ही NCP सोबत, काँग्रेससोबत कधीच जाणार नाही आणि BJP सोबत तुमची युती तुटल्यानंतर तुम्हाला अचानकपणे काँग्रेस आणि NCP सोबत समर्थन घ्यावं लागलं, त्यांच्यासोबत तुमची सत्ता बसावी लागली. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं असं म्हणणं होतं, कष्टकरी, कामगार, शेतकऱ्यांचं काही करा, उद्धवसाहेब मुख्यमंत्री बना. त्या कारणाने हा निर्णय घ्यावा. लोक म्हणतात, भाजपाचे कार्यकर्ता म्हणतात की 3 कुबळी सरकार आहे, ही सरकार 6 महिन्याच्या होते टिकणार नाही. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? 6 महिने नाही, 6 वर्ष नाही, 60 वर्ष या सरकारला कोणी हलवू शकत नाही. आता